2025 मध्ये आजच्या चौथ्या गटासाठी खेळल्या झालेल्या या गटामध्ये सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत। नुकतंच आपल्या ISPL टेनिस स्पर्धा झाली, त्याची केव्हीएन बेंगलोरचा कॅप्टन आपल्या सावर्डीचा सुपुत्र प्रथमेश पवार यांच्या भगिनी प्रतिमाताई शेलार यांच्याकडून आपल्या गॅलरीमध्ये असणारे जे लहान प्रेक्षक आहेत, लहान त्यांच्यासाठी खाऊ वाटपाचं काम गॅलरीमध्ये चालू आहे। प्रतिमाताई शेलार मुंबईहून आल्यात, तर मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय। मुलांसाठी जे क्रीडा रसिक आहेत छोटे छोटे, त्यांच्यासाठी खाऊ वाटपाचं काम त्यांनी केलेलं आहे प्रतिमा शेलार यांनी। मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये वैभव नाईक यांचं आगमन होणार आहे। वैभव शेठ नाईक हे थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होतील। तत्पूर्वी मॅचला सुरुवात। फर्स्ट बॉल, पहिला बॉल बॅकफुटला जात असताना गलीमध्ये खेळला, तिथून एक सिंगल कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान। चांगलं ताळमेळ, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, एक धाव मिळते। श्रीनिवास फर्स्ट ओव्हर मध्ये GEV समता 11 सावर्डे। चांगला फटका इथे पाहायला मिळतो आणि षटकार आलाय, 6 धावा मिळताना दिसतील। हलक्या हाताने ढकललाय, एक सिंगल इथे देखील मिळेल। या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 8। सेन्सिबल स्टार्ट आहे टीम असद 11 सावर्डेचा GEV समता 11 सावर्डेच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना। आमचा कॉमेंट्री बॉक्स बरोबर डाव्या बाजूला आमचे स्कोरर अभिमन्यू विचारे स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत। शॉर्ट बॉल पुल केला, स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल, बॅनर फाड, षटकार आहे, 6 धावा मिळतील। सध्या मैदानामध्ये हर्ष बॅट मधून आणखीन एक चांगला फटका, हाई बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हाई येतोय बॉल, सीमा पार, षटकार। हर्ष बॅट मधून षटकार येत आहे, त्यावेळेला बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय खाली, जजमेंट चांगला आहे आणि झेल टिपला फलंदाज बाद।
चैतन्य पाटील न्यू बॅटर आता मैदानामध्ये खेळण्यासाठी येईल. पहिली विकेट गमावली आहे. सेकंड ओव्हर मध्ये बॉलर मोहम्मद अली गेंदबाजी के कमान पर मोहम्मद अली सेकंड ओव्हर में गेंदबाजी करते नजर आएंगे. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आता वैभव शेठ नाईक यांचे इथे आगमन होणार आहे. झुंजार असं नेतृत्व आहे. नवी मुंबई परिसरातलं युवा नेते वैभव नाईक यांचं आगमन आता थोड्याच वेळात त्या क्रीडा नगरीमध्ये होईल. मोहम्मद अली सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरने समोर असेल फलंदाज प्रथमेश. प्रथमेशने हा बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला हा येतोय उत्तुंग षटकार. पहिल्याच बॉलवर आक्रमण जसा बॉल फिरला तसाच पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. याला बीट केलंय. सर विकेट कीपरच्या आता डॉट. टीमची धावसंख्या 26 26 धावा. असद 11 सावर्डे बॅटिंग करत असताना चांगला खेळ केला होता पहिल्या मॅच मध्ये सुरवे वॉरियर्सच्या विरुद्ध असद 11 ने. हा डू ऑर डाय सामना या टीमसाठी. इथे जर पराभूत झाले स्पर्धेच्या बाहेर, इथे जिंकले तर एक संधी आहे नेक्स्ट मॅच मध्ये खेळण्याची. परत एक वेळा बॉल हवेत उडवलाय. कॅच हिटचा कॉल. डीप मधून फिल्डर येत आहेत तोपर्यंत एक रन मिळते प्रथमेशच्या खात्यात. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 27 27. सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना धडाक्यात सुरुवात. पहिल्याच ओव्हर मध्ये 3 षटकार आले श्रीनिवास मानेच्या विरुद्ध आणि आता मोहम्मद अलीच्या विरुद्ध. आतापर्यंत 7 रन 3 बॉल मध्ये आलेले आहेत. तिथे थोडासा स्पार्क झालेला आहे. तिथून प्रेक्षकांनी बाजूला जायचं आणि विशेष म्हणजे खाली जे वायर्स आहेत त्याच्यावर कोणी पाय देऊ नका. लाईट ऑपरेटर मुकेश, मैदानाच्या समोरील कमानीजवळ स्पार्किंग झालेलं आहे. तिथे कोणाला दुखापत झाली असेल तर लगेच कळवा.
29. फुलर लेनचा बॉल होता, स्क्वेअर लेगला टर्न केलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग होते. तोपर्यंत एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 30. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा, पॉवर प्लेचा. या शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळतील. तो जो पोल आहे, पोलच्या आतमधून गेला तर 4 आहेत, पोलच्या बाहेरून गेला तर 2 आहेत. नो बॉल. आणि या सिंगल नंतर आता हे षटक समाप्त होत आहे. आदित्य वारे तिथे आमचे जे प्रेक्षक आहेत, भाग्यवान प्रेक्षक ठरू शकतात उद्या. लक्ष्मण निकम यांनी आता ती एक चिठ्ठी घेतली आहे ड्रॉ मधून. चला तर तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्यापर्यंत आदित्य येतोय, नक्की त्या ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17ची सरासरी धावा झाल्यात आतापर्यंत 34. 34. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आहेत इम्रान कुरेशी. पारी का तीसरा ओवर लेकर अब इमरान कुरेशी. रन संख्या स्कोर बोर्ड पर 34. स्ट्राइकिंग एंडला बैटर चैतन्य, प्रथमेश नॉन स्ट्राइकिंग एंडला. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इम्रान कुरेशी कडून. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे चैतन्यच्या विरुद्ध. चैतन्य पाटील आणि प्रथमेश चव्हाण ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या 34. 34. आणखीन एका चिमुकल्याने या ड्रॉ मध्ये सहभाग घेतलाय. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल मिळते चैतन्यला. टीम की धावसंख्या 35. 35 रन. पारी का तीसरा ओवर यहां पर चलता हुआ. गेंदबाज इमरान कुरैशी गेंदबाजी पर. अब तक अच्छा ओवर इमरान कुरैशी द्वारा. 2 गेंदों में महज 1 रन खाते में बल्लेबाजी करने वाली टीम असद 11 सावर्डे के. अब स्ट्राइकिंग एंड पर प्रथमेश. 16 रन बना चुके प्रथमेश. 2 बड़े हिट आए थे उनके बल्ले से. लेफ्ट हैंडेड बल्लेबाज. इस बार लेग स्टंप के बाहर ये गेंद. अंपायर का इशारा वाइड बॉल. एक्स्ट्रा रन टीम के टोटल में ऐड होता हुआ. रन संख्या स्कोर बोर्ड पर अब 36. 36 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना एकेरी दुहेरी धावा येतात. या ओव्हर मध्ये शांत ठेवलंय. बॅकफुटला जाऊन पुल केलाय. पॉवरफुल आहे. गॅप मध्ये चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश बॅट मधून येतोय. चौकार. चांगला फटका आदित्य वारे. आणि हे सगळेच प्रेक्षक सातत्याने ते कुपन्स खरेदी करतात. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. उद्या एक बाईक देखील जिंकण्याची संधी तुमच्याकडे आहे.
हलक्या हाताने ढकललाय. बॉटरमॅनचा खूप चांगला वापर केलाय. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग. 1 रन मिळते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 41-41. क्लीन बोल्ड. बॅटर आउट. इम्रान कुरेशीच्या खात्यामध्ये यश. चैतन्यला बोल्ड केलंय. विकेट पडते. मोठी विकेट. शेखर निकम साहेबांची सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. ती विजयी पताका डौलाने फडकवते ही संपूर्ण टीम ज्यांनी ही मेहनत घेतली आहे. दमदार आमदार शेखर निकम ट्रॉफी 2025 तुमच्या समोर आणत असताना आणखीन एक प्रेक्षक लकी ड्रॉ मध्ये सहभागी होत आहेत. ओ बॅकफुटला जाऊन पुल केला. बॉल हवेत आहे. फिल्डर येतात खाली. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात इम्रान कुरेशीच्या खात्यामध्ये. मारूफ आउट. बॅक विकेट आलेले आहेत या ओव्हर मध्ये इम्रान कुरेशीच्या खात्यामध्ये. राजा शर्मा माफ करा. सोमू यादव अब गेंदबाजी करने के लिए ओवर नंबर 4 में. सोमू यादव. सोमू यादव की पहली गेंद वाइड बॉल. एक्स्ट्रा रन खाते में. रन संख्या स्कोर बोर्ड पर 42 अतिरिक्त उछाल यहां पर प्राप्त किया सोमू यादव ने इस गेंद पर. अंपायर का इशारा. वाइड बॉल एक्स्ट्रा रन के तहत. रन संख्या स्कोर बोर्ड पर 42 लॉस ऑफ 3 विकेट. फिर से एक बार वही गेंद और वही इशारा अंपायर द्वारा. एक्स्ट्रा रन खाते में 43 रन. 3 विकेट के नुकसान पर टीम असद 11 सावर्डे जीईवी समता सावर्डे के खिलाफ खेलती हुई. बोर्ड विकेट से गेंदबाजी करेंगे सोमू यादव. एक और ये तीसरी वाइड बॉल इस ओवर से. 3 रन अतिरिक्त के तौर पर यहां पर आए अब तक. खराब गेंदबाजी सोमू यादव द्वारा. हालांकि एंगल देखिए थोड़ा सा बाहर गेंद को निकालना चाह रहे थे सोमू यादव, लेकिन यहां पर काफी बाहर गई ये गेंद. अंपायर का इशारा वाइड बॉल. 3 एक्स्ट्रा रन इस ओवर से अब तक.
रन संख्या 44 और कट करने का प्रयास, यहां पर सफलता मिलती हुई सोमू यादव को। बल्लेबाज प्रथमेश आउट। बड़ा झटका लगता हुआ टीम असद 11 सावर्डे को। थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये युवा नेते नवी मुंबईचे वैभव नाईक साहेब यांचं आगमन होणार आहे। धावा झाले 44, आकड्यांचा खेळ, 4 विकेट, 44 ला 4 आणि इथे 2 धावा मिळतील। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46-46। महाराष्ट्राचे विद्यमान वनमंत्री गणेश नाईक साहेब यांचे पुतणे वैभव नाईक यांचं आता आगमन थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे। युवा नेतृत्व नवी मुंबईचं प्रफुल्ल चॅम्बो फलंदाजीसाठी आलाय। मोठा फटका चॅम्बोच्या पॅट मधून, बॉल चाललाय डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल सीमा पार, येतोय चौकार। पन्नास रन पूर्ण झाले होते, त्या चौकाराच्या मदतीने आणखीन एक सिंगल इथे ऍड होईल। सिंगल नंतर टीमची धावसंख्या 51। प्रफुल्ल चॅम्बो च्या बॅट मधून तो चौकार आला होता, तर धावा झाल्यात 51-51। ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना 4th ओव्हर इन प्रोग्रेस। 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातले। दो गेंदों का खेल शेष इस ओव्हर में। सोमू यादव फुलर लेनचा बॉल होता, स्क्वेअर ड्राइव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, करा फिल्डिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, 4 रन मिळतील। करा फिल्डिंगचा फायदा होतोय राजाला आणि याचा यावेळेला डॉट बॉल। ओव्हरची होते समाप्ती। ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 55-55 आफ्टर 4 ओव्हर। शॉर्ट बॉलचा चांगला वापर, बाउन्सर चांगला टाकला खांद्याच्या लेवलने आणि अखेर ते 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय। आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर। दमदार आमदार शेखर निकम चषकाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार शेखर निकम प्रतिष्ठान तथा यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डेच्या वतीने 35 वर्षाची परंपरा आहे। संदीप दाजी लकडे आयोजित साइलेक्स ट्रॉफीचं देखील आयोजन आहे। 26 एप्रिल ते 4 मे पर्यंत ही स्पर्धा रंगेल। अंबरनाथ पूर्व येथे 3 लाखाचं पारितोषिक तिथेही आहे। 1 आणि 2 मेला खुल्या गटामध्ये महासंग्राम। बॉलर आहे 5व्या ओव्हर मध्ये इम्रान कुरेशी। पहिलाच बॉल, चॅम्बोचा फटका फसला, हवेत आहे, 2 फिल्डर धावत आहेत, प्रयत्न सुरू आणि चांगला कॅच, प्रफुल्ल आउट।
नवी मुंबईचं युवा नेतृत्व वैभवजी नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय। वैभवजी नाईक साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नवी मुंबईचं एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख, तरुणांच्या गळ्यातलं ताईत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख, आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचे पुतणे म्हणून एक त्यांची एक वेगळी ओळख, आणि राजकारणात समाजकारणात नाव निघालेले हे व्यक्तिमत्व म्हणजेच एक त्यांची एक वेगळी ओळख, नवी मुंबईचा ढाण्या वाघ वैभवजी नाईक। वैभव शेठ आपलं सहर्ष स्वागत या दमदार आमदार ट्रॉफी 2025च्या महासंग्रामामध्ये। आमदार शेखर निकम प्रतिष्ठान तथा यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित ही स्पर्धा आहे आणि वैभवजी नाईक यांचे इथे आगमन झालेले आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर, त्यांचं स्वागत। डीप मध्ये जोपर्यंत बॉल अडवला जाईल मिड विकेटला तोपर्यंत एक धाव मिळते। या सिंगल नंतर टीम की धाव संख्या अब तक 56 56। पारी का ये 5वां ओवर चलता हुआ, रन बने 56 56। 4 गेंदें शेष इस ओवर से अब तक। गेंदबाज इम्रान कुरेशी, वैभव नाईक साहेब सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत, त्याचबरोबर पिंट्या शेठ पाकळे, बंधू पाकळे तिथे उपस्थित आहेत, दीपक दादा पवार तिथे उपस्थित आहेत। चांगला कटर मामरे साहेब तिथे उपस्थित आहेत। नुकतंच वैभव नाईक साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील ते आवर्जून उपस्थित असतात। दीपक पवार जे आयोजक आहेत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे, त्यांच्या अतिशय जवळचं हे व्यक्तिमत्व आहे। नवी मुंबईचा ढाण्या वाघ युवा नेतृत्व नवी मुंबईचं वैभवजी नाईक, नुकतंच त्यांचं इथे आगमन झालं। प्रत्येक क्षेत्रामध्ये चर्चेतलं नाव आहे वैभव नाईक नवी मुंबईमध्ये। इवन कला क्रीडा सांस्कृतिक प्रत्येक घडामोडीमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख होत असतो। एक मोठा फटका हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होते। धावा झाल्यात 62 62। नवी मुंबईमध्ये सगळ्यात जुनी दहीहंडी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ते दरवर्षी आयोजित करत असतात। वनवैभव क्रीडा च्या माध्यमातून मोठमोठे महोत्सव त्यांच्या वतीने संपन्न होत असतात। तरुणांच्या गळ्यातलं ताईत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील पाहायला मिळते, नॉट आउटचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून आणि ओव्हर नंबर 5 चा खेळ आता इथे संपलाय। 5 ओव्हरच्या समाप्ती नंतर टीमची धावसंख्या 62 62। स्वागत आहे आपलं या क्रीडा नगरीमध्ये। 5 ओव्हरचा खेळ संपला, 62 धावा झाल्या 62। 5 ओव्हर की समाप्ति के बाद सोमू यादव शेवटच्या ओव्हरला सुरुवात झाली, चांगला ड्राइव्ह केला, गॅप मध्ये चालला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, परंतु परत एक वेळा अपयश, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा चौकार। सहासष्ट रन झाले 66। शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर, चांगली धावसंख्या उभारली आहे असं दिलीवन सावर्डेने आतापर्यंत या मॅच मध्ये। 5 बॉलचा खेळ जुनी शिल्लक आहे,
आणि चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय त्यांचा संघ. त्यांचे बॅटर विशाल मैदानामध्ये आलाय, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार धावा झाल्यात 5. राजा खेळतोय, परत एक वेळा पूल केलाय, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, डिलाइटफुल आहे, सक्सेसफुल आहे, षटकार. धावा झाल्यात 72, 72. परत एक वेळा पूल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेट रिजन मध्ये, खराब फिल्डिंग, 2 धावा घेऊन जाईल विशाल. टीमची धावसंख्या 74, 74. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 3 गेंदे शेष इस आखरी ओव्हर से. रनसंख्या 74, 74. 5 विकेट की नुकसान पर टीम असद 11 सावर्डे. सोमू यादव पुढचा बॉल, कमी गतीने टाकलाय बॉल. सोमू यादवने बीट केले विशालला, आश्चर्याचा धक्का दिला या बॉलवर, हलकीशी स्माइल त्याच्या चेहऱ्यावर. शेवटी एक चांगला कटर. चांगलं कमबॅक सोमू यादवचं. बॅकफुटला जाऊन हवेत खेळलाय, फिल्डर आहे तिथे आणि एक चांगला कॅच डीप मध्ये पकडलाय फलंदाज विशाल. आउट. आमदार शेखर निकम चषक 2025 मध्ये नुकतंच आदरणीय वैभव शेठ नाईक यांचे इथे आगमन झालेलं आहे. नवी मुंबई म्हटल्यानंतर नाईक साहेबांचं नेतृत्व, सध्याचे वनमंत्री आणि त्यांचे पुतणे आदरणीय वैभवजी नाईक साहेब इथे उपस्थित होत आहेत या क्रीडानगरीमध्ये. दीपक पवार यांच्या अतिशय जवळचे हे व्यक्तिमत्व आहे आणि ते आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. या क्रीडा महोत्सवामध्ये शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुप्रिया लाईफ सायन्सचे मांबरे साहेब देखील तिथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर संजयजी पाकळे, सचिन शेठ पाकळे तिथे उपस्थित आहेत. शेखर निकम साहेब तिथे उपस्थित आहेत, दमदार आमदार. नेतृत्व या परिसरातलं, भाग्य विधाते या परिसराचे, कार्यतत्पर आमदार या परिसराचे, फोकस मॅन आणि कमी बोलताना कामाने उत्तर देणारं व्यक्तिमत्व म्हणजे शेखर निकम सर. डाऊन टू अर्थ, नम्र व्यक्तिमत्व, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असं हे व्यक्तिमत्व. जे बोलून दाखवतात ते करून दाखवतात.
आणि अखेर पहिलं सत्र इथे संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 75. 76चं लक्ष असेल 76 टू विन. थँक्यू कुणाल सर. भेट देण्याकरिता वनमंत्री गणेशजी नाईक यांचे पुतणे, नवी मुंबईचं युवा नेतृत्व वैभवजी नाईक साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य शेखर सर आपल्या शुभ हस्ते माननीय वैभवजी नाईक साहेब यांचं आपण स्वागत आणि यथोचित सन्मान करावा. नवी मुंबईचं युवा नेतृत्व खास आपल्या स्पर्धेला भेट देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्मान्य आमदार शेखरजी निकम साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण वैभवजी नाईक साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. आमदार शेखर निकम चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत केलं जात आहे. सन्मान्य वैभवजी नाईक साहेब यांचं स्वागत. मी सतीश सावर्डेकर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आमचे मित्र भावेश यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये करावं. त्यांच्यासोबत उपस्थित मंगेशजी काकडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेशजी काकडे आपल्याला देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं. मी अमित सुर्वे आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मंगेशजी काकडे यांचं आपण स्वागत करावं. अमितजी सुर्वे आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मंगेशजी काकडे यांचं स्वागत व श्री भावेश यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्वागत केलं जात आहे. सावर्डे गावचे उद्योजक ईश्वर लिंबाणी शेठ, गोवर्धन शेठ, संजय शेठ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेला भेट देण्याकरिता ते उपस्थित आहेत. यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी समीर काजी, गणेश सावर्डेकर व संदीपजी घाग आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ईश्वर शेठ लिंबाणी, गोवर्धन शेठ लिंबाणी आणि संजय शेठ लिंबाणी यांचं देखील या स्पर्धेनिमित्त आपण स्वागत करावं. संगमेश्वरचे उद्योजक बाळू इंदुलकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं. बाळू इंदुलकर आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. कुणाल सर या स्पर्धेची ही खासियत आहे की आम्ही प्रत्येक पाहुण्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान स्वागत करतोय. ईश्वर शेठ लिंबाणी, गोवर्धन शेठ लिंबाणी, संजय शेठ लिंबाणी या सर्व उद्योजकांचं या स्पर्धेनिमित्त स्वागत. व्यासपीठावरती बाळू इंदुलकर हे देखील उपस्थित आहेत. मी समीर काजी यांना विनंती करतो आपण बाळू इंदुलकर यांचं देखील स्वागत करावं. कुणाल सर आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता वैभवजी नाईक साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. असे मोठमोठे पाहुणे आमच्या परिवारातील काही सदस्य, आमचा मित्र परिवार हे सर्वजण या स्पर्धेला उपस्थित राहत असतात. या स्पर्धेची शोभा वाढवत असतात आणि या निमित्त आज वैभवजी नाईक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचा यथोचित सन्मान स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य पार पाडतोय. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि कुणाल सर आपल्याला विनंती करतो की आपण समालोचनाची जबाबदारी स्वीकारावी. धन्यवाद तुषार सर, धन्यवाद. जतन आलाय पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी.
पहिलाच बॉल चांगला प्रहार केला, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये बॉल चाललाय, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सोनू का खाता खुलता हुआ सिंगल के साथ. रन संख्या स्कोर बोर्ड पर 1. टार्गेट मोठं सेट झालं या मॅच मध्ये. 76 रनचं हे टार्गेट आहे या मॅच मध्ये. 76 धावा करायचे, 76 रनों की ये चुनौती. रन संख्या स्कोर बोर्ड पर 1 रन. पहली गेंद की समाप्ति की बात. जतन की ये फुलर लेन की गेंद थी, चकमा दिया बल्लेबाज को, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. बिंदी गेंद राउंड विकेट से एक एंगल के तहत वाइड यॉर्कर का प्रयास था जतन द्वारा, और सटीक निशाने पर यहां पर गेंदबाजी करते हुए जतन. जोशुआ हंसराज अब स्ट्राइकिंग एंड पर. आड़े बल्ले से खेलने का प्रयास, डीप पर खिलाड़ी, काउ कॉर्नर मिड विकेट के जानिब, वहां पर 1 रन जोशुआ के खाते में. रन संख्या स्कोर बोर्ड पर 2 रन. 76 रनों का टारगेट, एक विशाल सा लक्ष्य सामने रखा गया टीम जीवी समता 11 सावर्डे के सामने. टीम असद 11 सावर्डे द्वारा. रन संख्या अब तक 2 रन. पारी का ये पावर प्ले का पहला ओवर चलता हुआ. सामने बल्लेबाज सोनू. फुलर लेन की गेंद थी, ऑन साइड पर खेलने का प्रयास था, बल्ले का ऊपरी सिरा लेकर गेंद गली के जानिब. 2 रन वहां पर खाते में सोनू के. रन संख्या स्कोर बोर्ड पर 4. 4 गेंदों का खेल यहां पर समाप्त हो चुका है. 4 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 4 रन. सोनू के खाते में अब तक 3 रन. पिछले मुकाबले में बढ़िया खेले थे सोनू. जाने दिया इस गेंद को. अंपायर का सिग्नल, वाइट बॉल +2. 3 रन मिलेंगे अब खाते में टीम के. रन संख्या स्कोर बोर्ड पर 3 के साथ 7. सात रन स्कोर बोर्ड पर. जतन लेफ्ट एंड राउंड विकेट से सामने सोनू. फिर से एक बार अंपायर का इशारा, वाइड बॉल. लगातार निरंतर ये दूसरी वाइड गेंद जतन द्वारा. थोड़ा सा बल्लेबाज से दूर करने का प्रयास था जतन द्वारा, लेकिन लगातार ये 2 खराब गेंदें डिलीवर कर चुके अब तक जतन. इस ओवर से रन आए अब तक 8. 4 गेंदें यहां पर समाप्त. इस बार उछाला, इस बार गेंद को एक्स्ट्रा कवर के ऊपर से, वहां पर बेहतरीन फील्डिंग. 3 रन बचाए अपने टीम के लिए. छलांग का टाइमिंग देखिए, बढ़िया प्रयास. वहां पर डीप पर एक्स्ट्रा कवर में रन बचे अपने टीम के लिए 3. जतन की अब आखिरी गेंद, रन बने 9. पहला ओवर यहां पर चलता हुआ. जोशुआ हंसराज के लिए आखिरी गेंद, घुमाव इस गेंद में. ओवर समाप्त. पहले ओवर का खेल समाप्त. रन संख्या स्कोर बोर्ड पर 9 रन. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा केल्यात टीम जीवी समता 11 सावर्डेने. आदित्य गणेश राठोड यांना ब्लूटूथ स्पीकर हे बक्षीस लागलं होतं. त्यांची इच्छा आहे की सचिन शेठ पाके आपल्या शुभ हस्तेच त्यांना हे बक्षीस स्वीकारायचं आहे. त्यांची इच्छा आहे आदित्य गणेश राठोड यांची. मी सचिन शेठ पाके आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हे आपण लकी ड्रॉचं पारितोषिक त्यांना द्यावं.
रत्नदीप आलाय बॉलिंग साठी, पहिला डॉट बॉल त्याने टाकलाय. एक चांगला गोलंदाज रत्नदीप. बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, मिड ऑफला झेल होण्याची शक्यताने झेल टिपलाय. पहिली विकेट गमावली आहे. सोनू आउट. नऊ धावा झाल्यात. एक फलंदाज बाद होतोय रत्नदीपच्या खात्यामध्ये. यश चांगला झेल प्रथमेशने टिपलाय. सोमू यादव न्यू बॅटर. आतमध्ये आलेला बॉल चांगला ऑफ ब्रेक. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट काव कॉर्नर रिजन मध्ये सिंगल तिथे मिळते. टीमची धावसंख्या 10. जोशुआ हंसराज सध्या स्ट्रायकिंग एंडला. 10 रन स्कोर बोर्डर आहेत. 76 धावा करायचे त्या मॅच मध्ये. चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. क्रिकेटचा कॉपी बुक फटका. 4 रन मिळतील जोशुआला. हा चौकार. चांगलं टायमिंग. क्रिकेटचा कॉपी बुक फटका इथे सजवत असताना जोशुआ हंसराजच्या बॅट मधून 4. शॉर्ट बॉलचा वापर केलाय सर विकेट किपरच्या हातामध्ये आणि अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. चॅलेंज केले अंपायरच्या निर्णयाला. बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. आय थिंक व्हाईट बॉल. नेक्स्ट मॅच असेल भैया फॅन क्लब रत्नागिरी आणि या मॅच मधून जिंकलेला संघ त्यांच्या विरोधात खेळेल. धावा झाल्यात 15. यावेळेला झेल चीजच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. आता फलंदाजीसाठी येईल
गाईड केला, अपरकटचा प्रयत्न होता आणि फ्लाय स्लिप मध्ये झेल देऊन आणखीन एक बॅटर आउट होतोय. रत्नदीपला दुसरं यश मिळालंय या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 2 विकेट त्याने घेतल्या, 6 धावा फक्त खर्च केल्यात आणि 5 बॉलचा खेळ संपलाय. लास्ट बॉल या ओव्हरचा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य तुम्ही पाहताय. चौथी रात्र या स्पर्धेची, उद्या अंतिम रात्र आहे. नक्की यायला आणि पाहायला विसरू नका. आतापर्यंत 3 संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालेत, 1 संघ आज जाईल. चांगला फटका, फक्त कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवले डीप मध्ये आणि शेवटी बॉलने रेस जिंकले. हा तो चौकार. चांगला फटका, चांगली दिशा दिली, फक्त बॉलरच्या पेसचा वापर केला. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावा इथे वसूल केल्यात. 2 ओव्हरों का खेल समाप्त. रन संख्या 19. 76 रनों का टारगेट चेस करने उतरी है टीम GEV समता 11 सावर्डे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा केल्यात बॅटिंग करत असताना. अब 24 गेंदों में 57 रन बनाने जीत के लिए GEV समता 11 सावर्डे को 57 फ्रॉम 24. 24 गेंदे 57 रन. ओव्हर नंबर 3 मध्ये जतन. स्ट्राइकिंग एंडला सोमू यादव, नॉन स्ट्राइकिंग एंडला विनोद. कुणाल सर 2च मिनिटं तुम्हाला थांबवतोय. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आज जागतिक महिला दिनानिमित्त ज्या या सह्याद्री क्रीडा संकुलावरती महिला उपस्थित आहेत त्यांचं खरं तर शेखर निकम प्रतिष्ठान आणि यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि प्रातिनिधिक स्वरूपात आज या ज्या महिला व्यासपीठावर आले त्यांचा सर्वांचा आम्ही सन्मान करतोय. सुरुवातीला मुंबईहून आलेल्या प्रतिमाताई शेलार ज्यांनी आज महिला दिनानिमित्त महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या सह्याद्री क्रीडा संकुलावरती जे छोटे क्रीडा रसिक होते, लहान लहान मुलं होती, त्यांचा यथोचित असा आदरातिथ्य केले. त्यांनी खाऊंची पाकिट यासाठी घेऊन आले आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान आज माननीय आमदार शेखरजी निकम सर आणि शेखर निकम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पिंटाशेठ पाकळे आपण देखील या सन्मानात सहभागी व्हावं. आपण सर्वांच्या माहितीसाठी ISPL KVN बेंगलोरचा कॅप्टन प्रथमेश पवार याची बहीण प्रतिमा शेलार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच त्यांच्या सोबत आलेल्या सरोज राज पुरोहित यांचा देखील या ठिकाणी सन्मान मी करावा अशी विनंती करतो. सन्माननीय पिंटा शेठ आपण सरोजताई यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर सावर्ड येथील आमच्या गावडे मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. दीपक दादांना विनंती करतो की आमच्या गावडे मॅडम यांचा आपण सन्मान करावा. जागतिक महिला दिनानिमित्त आपण हे सन्मान करत आहोत. मी सुरुवातीलाच सांगितलं की आज जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्त सह्याद्री क्रीडा संकुलावर उपस्थित असणाऱ्या महिलांचे प्रतिनिधी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर जागतिक महिला यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या यांचा सन्मान होतोय. ईश्वर शेठ लिंबाणी आपणास विनंती करतो की आपण एक सन्मान करावा. ईश्वर शेठ मध्ये
यानंतर बंधुशेठ पाकळे आपण आपल्या शुभ हस्ते एक सन्मान करावा. रफिक शेठ चिलवान आपण आपल्या शुभ हस्ते एक सन्मान करावा. धन्यवाद. सर्व महिलांच्या माहितीसाठी उद्या अंतिम सामन्याकरिता पैगंबर हुसेन भाऊद्दीन अड्रेकर आणि बंधू व्यासपीठ खास महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. उद्या अंतिम सामन्यासाठी पैगंबर हुसेन भाऊद्दीन अड्रेकर आणि बंधू व्यासपीठ हे खास महिलांकरिता राखीव ठेवण्यात आलेला आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा. चौथं षटक. चौथ्या षटकाची सुरुवात कटरने केली आहे. बॅटर, विकेट कीपर, फ्लाय स्लिपचा खेळाडू तिघही बीट झालेत आणि आता पंचांचा इशारा येतोय बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. हे बाप, बॅटर बीट, विकेट कीपर बीट, फ्लाय स्लिपचा खेळाडू बीट, या 2 धावा ऍड होतील बायच्या स्वरूपात. क्लीन बोल्ड. मोहम्मद पाशा बैक टू द पेविलियन. ये चौथा झटका लगता हुआ टीम जीवी समता 11 सावर्डे को. तीस 30 रन अब तक बन चुके बल्लेबाजी करने वाली टीम के खाते में. टीम जीईवी समता 11 सावर्डे. बॅटर आउट. 5वी विकेट गमावली आहे. 30 ला 5.
4 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावर असताना आमदार शेखर निकम चषक 2025 ची ही चौथी रात्र आहे. उद्या अंतिम रात्र असेल या स्पर्धेची. उद्या 2 सेमीफायनल एक फायनलचा थरार तुमच्या भेटी राहील. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ इथे होईल आणि त्यातल्या त्यात एक बाईक जिंकण्याची संधी आहे. एक धाव इथे ऍड होईल. टीमची धावसंख्या या सिंगल नंतर 35 धावा. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता औपचारिकच्या दिशेने हा सामना हळूहळू पुढे चाललाय, कारण मोठे फटके आलेले नाहीयेत जीवी समता सावर्डे या टीम साठी. सतीश राठोड परत एक वेळेला कनेक्शन नाहीये. डॉट बॉल. चौथा बॉल इथे टाकून संपलाय. 35 धावा स्कोरबोर्डवर. 8 गेंदे 41 रन. 8 बॉल मध्ये 41 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. परत एक वेळेला मारूक तयार. यावेळेला फटका चांगला आहे. सतीश राठोडच्या बॅट मधून येतोय सिक्सर आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर कमबॅक केलंय. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 31 धावा. आणखीन एक डॉट बॉल. आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 31 रन करायचे. चांगला फटका. 1 रन तिथे मिळेल. औपचारिकता शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 30 धावा. कॅप्टन भैया फॅन क्लब रत्नागिरी अमोल भोसले आपण टॉस साठी उपस्थित राहायचे टॉस कक्षामध्ये. यावेळेला टायमिंग चांगलं वाटतंय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. चांगलं जजमेंट. चांगला कॅच सोडलाय आणि त्याच्यामुळे आता फक्त औपचारिकता आहे शिल्लक या मॅच मध्ये. डॉट बॉल येतोय. वाईट बॉलचा निर्णय अंपायर कडून. अमोल भोसले कॅप्टन
भैया फॅन क्लब रत्नागिरी टॉस साठी उपस्थित राहायचंय लवकरात लवकर. आणि हा सामना इथे संपला. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्रथमेश. आपण लगेच आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आणि कॅप्टनने उपस्थित राहा टॉस साठी. टॉस केला जाईल. प्रथमेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आणि कॅप्टननी यायचंय. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय खेळाडू प्रथमेश. त्याचा सन्मान होईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये परत एक वेळा जाऊया तुषार सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू कुणाल सर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय प्रथमेश चव्हाण याला. वैयक्तिक 20 धावा त्याने जमवल्या होत्या. या प्रथमेश अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच मी सुप्रिया लाईफ सायन्सचे HR हेड डॉक्टर मनोज भामरे सर यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द